गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020 बुद्धिमत्ताविषयीची आपण प्रश्नपत्रिका पाहतोय. आज आपण प्रश्न क्रमांक 60 ते 75 पाहणार आहोत. बघा, प्रश्नाकृतीचं जलप्रतिबिंब पर्यायातून निवडा. जलप्रतिबिंब निवडायचे. यापूर्वी तुम्हाला मी सांगितले, जलप्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली दिसतो, है की नाही? सरळ काय करायचं, कागदावर वरच्या साईडला 4, 5, 7 लिहायचं. कागद खालच्या बाजूला काय करायचं, दुमडायचा आणि बॅक साईडला जे दिसल ते जलप्रतिबिंब असेल. मग सांगायचं उत्तर काय येऊ शकतं? हे 7 आहे ते असं दिसणार आहे. असं. म्हणजे हा 3 नंबरचा पर्याय ड्रॉप झाला. बरोबर? पुन्हा हे आहे ते असं दिसणार आहे. म्हणजे कोणता पर्याय ड्रॉप झाला? पहिला आणि दुसरा. राहिला कोणता पर्याय मग? पर्याय क्रमांक 4. आता ह्याचं सुद्धा 5 जलप्रतिबिंबच विचारलेलं आहे. पाण्यातील प्रतिमा जलप्रतिबिंब म्हणजे. कोण सांगते याचं काय येईल? असं होईल बघा. म्हणजे हा पर्याय ड्रॉप झाला. आता जे थ आहे, असं होईल. म्हणजे हा पण पर्याय ड्रॉप झाला. आता म फक्त पहा कसं येणार. हा पण पर्याय ड्रॉप झाला. म्हणजे याचं उत्तर काय ते? पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, गटात न बसणारे पद निवडा. कुडी, कर, वपू, अंग. आता हे सर्व समानार्थी शब्द आहेत. अंग, अंगचा अर्थ काय रे? शरीर. मग शरीर या शब्दाचं समानार्थी शब्द जर तुम्ही पाहिलं तर कुडी हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. देह, तन, काया, वपू हे सर्व शरीर या शब्दाचं समानार्थी शब्द आहेत. मग गटात न बसणारा जो शब्द आहे तो कोणता येणार? कर. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. व्होकॅब्युलरी पाहिजे लक्षात ठेवा बुद्धिमत्तेमध्ये. मराठी आणि बुद्धिमत्ता बराचसा सिलेबस मध्ये साम्य आहे. 63, 327, 844, 532 आणि 727. विसंगत पद ओळखा. तुमचं घनपाठ असतील किंवा वर्ग पण पाठ असतील. या वर्गाच्या जवळच्या संख्या दिसतात का बघा बरं. वर्ग संख्येच्या जवळच्या संख्या वाटतात का? 324 कोणाचा वर्ग आहे रे? 324 कोणाचा वर्ग आहे? 18चा ना? बर. 529 आहे का कोणाचा वर्ग? 529 मध्ये 3 वेळा 532 येते.
23चा वर्ग. 23चा वर्ग अधिक 3 म्हणजे वर्ग अधिक 3 हा नियम वापरला. 841 आहे का कोणाचा वर्ग? 29. म्हणजे इथं काय येणार 29चा वर्ग अधिक 3. इथं 725 कोणाचा वर्ग आहे? 25. 25चा वर्ग अधिक 2. बघा सर्व पर्यायामध्ये n वर्ग अधिक